Presented by Nagpur Municipal Corporation, Nagpur. Powered by सोसायटी चहा, चहा जसा असायला हवा. कीर्ती अगरबत्ती 12 प्रकारच्या सुगंधामध्ये उपलब्ध. हेल्थ पार्टनर डॉक्टर दिलीप डोणेकर, DGC, नेचुरोपैथी से कैंसर जैसी जटिल बीमारी का इलाज. मॉडर्न होम्योपैथी प्राइवेट लिमिटेड, मल्टी स्पेशलिटी रिसर्च एंड ट्रीटमेंट सेंटर, द क्यूरेटिव लाइन ऑफ ट्रीटमेंट. ग्रूमिंग पार्टनर डॉक्टर हिताशाज स्किन क्लिनिक, हैप्पी होलिस्टिक हीलिंग इन एसोसिएशन विद निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट, शेफ नीरज जैन, सदर नागपुर. 7 स्टार डोर्स, स्टील डोर्स सॉल्यूशन, आपके घर की सुरक्षा का सबसे मजबूत साथी. गिफ्ट पार्टनर सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. एजुकेशन पार्टनर सिम्बाइसिस सेंटर फॉर स्किल डेवलपमेंट, नागपुर. रजिस्ट्रेशन ओपन. ग्रीनरी पार्टनर कृषि क्रांति केंद्र, अपने गार्डन को स्वर्ग सा सुंदर बनाए. समस्या हो कृषि क्रांति केंद्र आए. शनि मंदिर रोड, सीताबर्डी, नागपुर. चैनल पार्टनर ABP माझा, चैनल नंबर 271. नमस्कार, मी विनोद आणि मी पुन्हा एकदा आपणा सर्वांकरता घेऊन आलेलो आहो UCN आणि NMC प्रेझेंट्स बाप्पा मोरया, पावर्ड बाय सोसायटी टी, चहा जसा असायला हवा. आणि मी उभा आहे नागपूर शहराला 2 भागामध्ये विभागणाऱ्या सगळ्यात मोठ्या रस्त्यावर, ज्याचं नाव आहे CA रोड. आणि या CA रोडवर सुप्रसिद्ध असा गणपती जो नवसाला पाहतो, तो म्हणजे संतीचा गणपती. चला तर या गणपतीचं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया. काय आहे देखावे, कशी आहे सजावट आणि कसा आहे पंडाल, इतक्या लोकांशी आपण बोलूया आणि खूप मजा करूया आणि हा उत्सव आणखी चांगला साजरा करूया. तर चला बघूया संतीचा गणपती. तर मंडळी, मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याकरिता मला या 51 पायऱ्या चढून जायच्या आहे. आता 51 पायऱ्या का बरं? कारण की या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे रेणुका आईच्या माहूरगडाची प्रतिकृती. चला तर मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊया. आणि मला जो बॅकग्राऊंड मध्ये आवाज येतो आहे तो एका गोंधळाचा आहे. कदाचित तिथे गोंधळ चालू आहे, कारण आईचा गोंधळ हा व्हायलाच पाहिजे. तर चला मंडळी, आपण सुद्धा हा गोंधळ बघूया आणि या मंदिराचा देखावा बघूया. चला माझ्यासोबत या. फार सुंदर देखावा इथे केलेला आहे आणि मोठी संख्यामध्ये इथे भाविक येत आहे आणि छान वाटतोय बघून की इथे सगळे लहान मुले आणि वयस्कर महिला भरपूर मोठी संख्येमध्ये आलेले आहेत. आणि हे आपल्याला पाहिजे पण तसाच. आपली जी संस्कृती आहे त्याचा देखावा आणि कसे आपली संस्कृती चालत वरती मी गोंधळ बघितलं ते कसे, आणि तिथूनच इथे आलेलं आहे. दररोज जवळपास 3 तास हे चालतो प्रोग्राम. तसेच बाकी जे इतर गोष्टी आपले गणपती उत्सवचे दरम्यानचे असो किंवा आपले संस्कृतीचे भाग असतील ते सगळे दर्शवलेले आहे इथे. आणि दरवर्षी या मंडळमध्ये वेगवेगळे जे मंदिर आहे त्याचे देखावे तयार करतात. फार सुंदर गोष्ट आहे. काही वेळेस आपण जाऊ शकत नाही त्या भागात आणि ती आपण संस्कृतीचा भाग, ते झलकी इथे आपण बघू शकता. जी सर्वांना विनंती राहील की हा एक उत्सव आपला सर्वांचा उत्सव आहे. सामूहिक रीतीने आपण साजरा केला पाहिजे आणि आपली सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सेफ्टी सिक्युरिटीबद्दलही विचार केला पाहिजे. जे आपले समाजामध्ये कुरीती आहे त्याचे विरुद्ध आपण काम केलं पाहिजे. सध्या आपण नागपूर शहरामध्ये अँटी ड्रग्स कॅम्पेन सुरू केलेलं आहे. तसेच महिलांचे जे सिक्युरिटीबद्दल आपण भरपूर काम करतो आहे, ट्रॅफिकबद्दल काम करतो आहे. आणि हे सगळे विषय जर आपण सर्वांनी मनात ठेवले धरले आपण याच्यात भरपूर बदलाव होऊ शकतोय.
खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पहिला प्रश्न हा आहे की किती पायऱ्या आहेत. थांबा, इकडे हात वरती आला. नारी शक्ती आदिशक्ती यांना आपण आधी चान्स देणार. नाव सांगा मॅम तुमचं. कविता चावरे. किती पायऱ्या आहेत? 51. अगदी बरोबर, जोरदार. तुम्ही मोजल्या खरंच की तुम्हाला येता बरोबर कोणी सांगितलं की 51 पायऱ्या चढून जायचं म्हणून? रोज येते. चला, पहिला प्राइज या ठिकाणी मिळतो आहे. कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधांमध्ये उपलब्ध. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या. थँक्यू. वा 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 वा. असं बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक येत राहायला पाहिजे. कीर्ती अगरबत्ती 12 सुगंधांमध्ये उपलब्ध आहे आणि खूप खरंच सुवासिक आहे. आता लहान मुलांकरता प्रश्न आहे. आता लहान मुलं याचं उत्तर देणार. ठीक आहे. ठिकाणी कुठली प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे? याचा हात वरती झाला. खरंच माहित आहे की इकडे बस. काय काय बनवलेलं आहे इथे? माहूरगड. वा, क्या बात है. माहूरगड. बरं, आणि आता मला सांग, गणपतीची सवारी कोण? उंदीर मामा. उंदीर मामा. आता मला यामध्ये आरतीमध्ये जे उंदीर मामाचं नाव असते ते सांग मला. उंदीर किंवा चुहा असं नको. ठीक आहे, जे प्रॉपर नाव आहे त्याकरता. मूषक. वाव, हे बघ तुझ्याकरता किती मोठं बक्षीस आलेलं आहे. सुंदर बिस्किट यांच्यातर्फे. वा, सुंदर कोकोनट बिस्किट यांच्यातर्फे टाळ्या व्हायला पाहिजे. स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए, सुंदर कोकोनट बिस्किट. थँक्यू. बरं, दुसरा प्रश्न हा जनरल सगळ्यांसाठी, पण हात वरती करायचा. स्वस्तिक कोण आहे? तिचा पुत्र. नाही, चुकलेला आहे. गणपतीचा पुत्र हा स्वस्तिक नाही आहे. सॉरी. थँक्यू व्हेरी मच. यू. स्वस्तिक काय आहे? कोण आहे? भाऊ आहे. नाही, चुकीचं उत्तर. स्वस्तिक हे गणपतीच्या परिवाराचं प्रतीक आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या. ओके. बरं, पुढला प्रश्न. गणपती या नावाचा अर्थ सांगा. हात वरती करा. सोपे सोपे प्रश्न आहेत. महादेवाचे पुत्र. वाह. महादेवा, माफ करा याला, बुद्धी के देवता. वो तो है ही. संकट. मला वाटलंच होतं तू संकट मोचन. आता सगळे नाव सांगा. कोण सांगणार? लवकर सांगा. वा, गणाचा देवता. ये बेटा ये. आता पुढे आपण त्याला इलॅबरेट करू. तो 50% वर आलेला आहे. गणाचा देवता. आता या गणपती या नावात गण म्हणजे काय? गण म्हणजे जे नाही का आपले म्हणजे जे नाही का माणसं नाही. उत्तर दिलेलं आहे. बरं, ठीक आहे. गणांचा देवता. ठीक आहे. बरं, याला प्राइस देऊया आपण. सुंदर बिस्किट. स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. कॉंग्रॅच्युलेशन. गणांचा देवता म्हणून गणपती नाव ठेवलं. इलॅबरेट करूया आपण याला. ठीक आहे. थँक्यू. गण या नावाचा अर्थ अगदी सोपा आहे. आपण जन गण मन आम्ही तुम्हाला क्ल्यू दिला आता. म्हणजे लोकांचा. अगदी बरोबर. आपल्या सगळ्या लोकांचा स्वामी पती म्हणजे गणपती. अगदी बरोबर. ग्रीनरी पार्टनर कृषी केंद्र यांच्यातर्फे एक गिफ्ट आहे सर. आणि सेव्ह ट्रीज हे लावा नक्की. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. पुढील प्रश्न मी तुम्हाला विचारतो आहे. थोडं लक्षपूर्वक आहे का. एखाद्या, हात वरती करायचं, कोणी सांगणार. एखाद्या कोऱ्या वहीवर लिहिण्याआधी आपण ओम श्री गणेश असे का लिहितो? असे का लिहितो आपण? या मॅम, या लवकर या. लेखन करताना देवता गणेश. विद्येचे देवता गणपती बाप्पा. अगदी बरोबर. कृषी केंद्र ग्रीनरी पार्टनर्स यांच्यातर्फे जोरदार टाळ्या. पुढील प्रश्न आहे. आमोद और प्रमोद कोण आहेत? आमोद आणि प्रमोद कोण आहे? वरती हात झालेला आहे तिकडे. माझं नाव राहुल आहे. गणपतीची ही 2 मुलं आहे. गणपतीचे 2 मुलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. शुभ लाभ. शुभ आणि लाभ हे गणपतीचे पुत्र आहे आणि आमोद आणि प्रमोद हे शुभ लाभ यांचे पुत्र आहे. आता याचं उत्तर मी सांगितलेलं आहे, पण तू एक सांगितलं. चला या. सुंदर कोकोनट बिस्किट. स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. इनके तरफ से ये प्राइज यहाँ पर. वाह, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. चला तर पुढील प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येऊन राहिलेला आहे. हात वरती करायचा. सोपा प्रश्न आहे पण थोडा कन्फ्यूज करणार आहे. गणपती प्राण प्रतिष्ठान केव्हा करतात? संकष्ट चतुर्थी. नाही. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी, पण अजून एक नाव आहे. नाही, इकडे तिकडे पुढे पाहून सांगा. गणेश चतुर्थी बरोबर आहे, पण अजून एक नाव आहे. ते विनायक चतुर्दशी, गणेश चतुर्थी. नाही नाही.
नाही नाही, पण गणेश चतुर्थी आपण कन्सिडर करू शकतो. चला, तुम्हाला एक प्राइज आपण या ठिकाणी देतो. गणेश चतुर्थीला प्राण प्रतिष्ठान करतात. सोपं आहे. या. आणि हे आहे कीर्ती अगरबत्ती यांच्यातर्फे. कॉंग्रॅच्युलेशन. बरं, आता सांगा मूर्तीचं विसर्जन केव्हा करतात? हा, तुम्ही या इकडे. मामा तू थोड़ी देर रुक जा, बहुत देर से तू बात कर रहा है. अनंत चतुर्थीला. वा, नाव सांगा तुमचं. चेतना जाधव. चेतना जागली शेवटी जाधवांची. वा. पहिले आन्सर मिस केलं, पण एक तुम्हाला आमच्या कृषी केंद्रातर्फे एक सुंदर सुरेख भेटवस्तू या ठिकाणी मिळते. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पार्वतीने गणपतीचं नाव काय ठेवलं होतं? विनायक नाव ठेवलेलं होतं. अगदी बरोबर. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. सुंदर बिस्किट लेके ही रहा. माना की बहुत बार आया, डिस्टर्ब करणे खूपदा आला, परंतु प्राइज घेऊनच गेला पट्टा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. थँक्यू बेटा. बरं, पुढील प्रश्न आपण या ठिकाणी येतो आहे. लहान मुलांकरिता आहे. गणपतीच्या भावाचं नाव काय? तू ये. काय नाव बेटा? कार्तिक. कार्तिक नाव आहे. ठीक आहे. आणि आई बाबाचं नाव? पार्वती. आईचं नाव झालं. ए, चूप राहा रे. कशाला असं नका करू यार, असं नका करू. शंकर. काय झालं? केली चिटिंग? ऐकायला नाही पाहिजे तू. घे बाळा, जाऊ दे. ये. सुंदर बिस्किट, सुंदर कोकोनट बिस्किट. कॉंग्रॅच्युलेशन. जा, खुश राहा. बरं, 3 मुलं पाहिजे आम्हाला डान्स करायला गणपतीच्या गाण्यावर. कोण येणार? ओहो, हे हे अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे. हे 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 आमच्या पप्पाने गणपती आणला आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टाळ्या. टुकमुक बघतोय चांगला. ओहो, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. या बेटा. सुंदर बिस्किट, सुंदर कोकोनट बिस्किट यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर तुमच्याकरता आलेला आहे. ओके, डिस्प्ले बरोबर पाहिजे असा. हा, व्हेरी गुड. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा तिघींना. व्हेरी गुड. वाटून खायचं. वाटून म्हणजे वाटण्यावर नाही, हा, सोबत वाटून खायचं. म्हणजे घरी गेलं रे वाटून राहिलं त्याला, असं नाही करायचं. ठीक आहे. या मग. हा, येत राहा अशा. बोला, आम्हाला आता एक कपल पाहिजे. सुंदर गोड सुरेख कपल. कपल. अच्छा, कोण कपल आहे जे मॅचिंग ड्रेस? कपल दिसूनच नाही राहिली आज. एकच कपल मला इथे समोर. हा, एक कपल मागे आहे. मॅचिंग ड्रेस आहे. या 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 या. मिस्टर अँड मिसेस लाहोटी या ठिकाणी आमच्यासोबत आहे. कुठे राहता? टेलिफोन एक्सचेंज स्क्वेअरला. साहेब का करता सर? काय करता तुम्ही? बिझनेस करता? अरे वा, क्या बात आहे. बरं, नॉर्मल साधारण प्रश्न मी तुम्हाला विचारतो, एकदम सिंपल सिंपल. ठीक है. हमारे नागपुर की विशेषताएं बताइए, हमारे शहर की कुछ 5 ऐसी विशेषताएं जो बहुत, ये चुप रहेंगे, कोई बताएगा नहीं. ठीक है. जो हमारे नागपुर शहर की खासियत है, जिनके बारे में इतिहासों में भी है, बहुत कुछ अच्छी बातें हैं. कौन सी वो बातें हैं जो खास बनाती है हमारे शहर को? एक तो 0 माइल, एक 0 माइल हो गया है. 0 माइल है ना. सेकंड, एक्स क्रॉसिंग है रेलवे. हाँ, एक्स नहीं है, उसको नाम है. हाँ, डायमंड क्रॉसिंग है. और 2 हो गए. 2. ए रुको रे, संतरा मंत्रा नहीं बताने. रुको, संतरा मार्केट नहीं. हाँ, वो नहीं. और क्या विशेषता है? और भी है बहुत अच्छी, मतलब पावन भूमि भी है और दीक्षा भूमि है हमारे यहाँ पर. ओके, और 3 हो गए. राष्ट्र संघ RSS उसके लिए जाना जाता है. और हमारे यहाँ का गणपति का मंदिर बहुत फेमस है. गणपति बाप्पा, वो स्वयंभू गणेश जी हैं. और ऐसा बोला जाता है कि उस समय जो तालाब था वो गणपति के टेकड़ी के तरफ था. और वहाँ पे रेलवे स्टेशन का जब काम हो रहा था, तो जब पहाड़ को थोड़ा तोड़ा गया, तो उस समय स्वयंभू गणेश जी वहाँ पर आए पेड़ के साथ. तो एक बार हो जाए गणपति बाप्पा. चलो, मिस्टर एंड मिसेस लाहोटी, आपके लिए ये सुगंधित अगरबत्ती जो आ रही है कीर्ति अगरबत्ती की ओर से. सर, ये दोनों के लिए महीना भर चलेगा, टेंशन नहीं है. थैंक यू.
थैंक यू वेरी मच। हाँ चलिए, अभी जो है मुझे यहाँ पर 5 लेडीज चाहिए, 5। जल्दी आओ। एक छोटासा कॉन्टेस्ट है, ठीक है? हाँ या थोड़ा इकडे या बाजूला आहे, तो छोटासा कॉन्टेस्ट आहे या ठिकाणी। 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, ठीक है? अगर आप 1 कहते हैं तो आपको 1 कहते हैं तो आपको 2 बोलना है, ठीक है? देखिए, एक वर्ड इंग्लिश का रहेगा, एक वर्ड हिंदी का रहेगा, ठीक है? रेडी 1 2 3 स्टार्ट। तुमच्यापासून सुरू होणार आहे, तुम्ही काही पण म्हणा। 3 आता तुम्ही आउट झाला। 1 म्हणायचं होतं मॅम तुम्हाला, नाही आता नाही मिळणार चान्स। थँक्यू, आउट झाला तुम्ही। या रेडी 1 2 3 स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7। नहीं, तुम्ही मराठीतलं म्हटलं आता। अभी 6 था मैम, अभी आपने हिंदी में बोला था। आपने 6 बोलना था। आप आउट हो गए हैं, आप आउट हो गए। रेडी, वापस से करेंगे 1 2 3 स्टार्ट। 1 2 नहीं, तुम्ही आउट झाल्या। लास्ट राउंड, ओके? रेडी 1 2 3 स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7। 6 म्हटलं, तुम्ही आउट झालेले आहे। ही जिंकली, ही पहिली हारलेली जिंकलेली आहे। चला, हे क्या नाम है आपका? श्रुति, ये आपके लिए है मैम। ये सेकंड प्राइज दे देते हैं, ये आपके लिए। अरे बिल्कुल बिल्कुल, रुको। अभी हाँ, एक बहुत अच्छा सॉन्ग मैम गाना चाहती हैं। आपका नाम बताइए। ये ग्रीनरीज को हम थोड़ी देर के लिए संभाल कर रखें। स्नेहलता पवार जी, छान गाणं म्हणा। आणि 30 सेकंड, एक मिनिट, 30 सेकंड। गणनकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। थैंक यू वेरी मच। बहुत जोरदार तालियां होनी चाहिए। आजच्या या डिजिटल युगामध्ये UCNच्या प्रेक्षकांकरता आणि इथे उपस्थित भक्तांकरता आम्ही एक ऑनलाईन प्रश्न मंजुषा घेऊन आलेलो आहोत। यामध्ये सोसायटी टी तर्फे तुम्हाला विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिल्यास एक सुंदर सुरेख गिफ्ट हॅम्पर मिळणार। तर प्रश्न तुम्हाला ऑनलाईनच उत्तर देऊन सांगायचा आहे। प्रश्न लक्षपूर्वक आहे का? प्रश्न आहे, छत्रपती शिवरायांनी स्वतः नेतृत्व केलेली सागरी मोहीम कोणती? यामध्ये 4 ऑप्शन मिळणार। ऑप्शन 1 सिंधुदुर्ग, ऑप्शन 2 कुलाबा, 3 बसरूर आणि 4 फोंडा। यापैकी योग्य उत्तर तुम्हाला कोणतं वाटते ते या नंबरवर कॉल करून तुम्ही देऊ शकता। नंबर लक्षपूर्वक आहे का? 9783025444। तर मित्रांनो, लवकरात लवकर फोन उचला आणि अचूक उत्तर या नंबरवर कॉल करून द्या आणि एक गिफ्ट हॅम्पर घ्या सोसायटी टी तर्फे। तर मंडळी, तुमचा हा उत्तुंग प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला, त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ही प्रश्न मंजुषा इथेच थांबवतो। सर, काय वैशिष्ट्य आहे अजून आणि किती वर्षापासून सुरू आहे तुमचं हे मंडळ? आमचं हे मंडळ 1958 पासून सुरू आहे आणि 1958 मध्ये सुरू झालेल्या या मंडळाचं सलग 67th इयर आहे। आणि लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने हा गणपती सुरू केला होता पूर्ण देशामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या उद्देशाला पूर्ण करणारा गणपती कोणता नागपुरात जर असेल तर संतीचा गणपती आहे, असं मला प्राऊडली सांगायला प्राऊड फील होतो आहे। आम्ही याआधी नागपुरामध्ये गणपती उत्सवाच्या माध्यमातून लोकांना काहीतरी नाविन्य मिळावं, नवीन काहीतरी मिळावं असा आमचा एक प्रयत्न असतो। आणि आम्ही गेल्या 25 वर्षांमध्ये नागपुरामध्ये, विदर्भामध्ये शेगाव, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर, तिरुपती, अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, जेजुरी, पिठापुरम, मैयर, नंतर अंबेजोगाई, मागच्या 2 वर्षाआधी आम्ही बाकी बिहारचं वृंदावनचं मंदिर, गेल्या वर्षी आम्ही मीनाक्षी टेम्पल या ठिकाणी साकारलं। तिथलं ट्रेडिशन, तिथला प्रसाद, तिथली आरती, तिथलं वातावरण या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न केला। कारण की जे लोक फिनान्शियल प्रॉब्लेमनी, मेडिकल प्रॉब्लेमनी जाऊ शकत नाही, यात्रा करू शकत नाही, अशा लोकांसाठी नागपुरातच गणपती उत्सवाच्या माध्यमातून विविध तीर्थयात्रा घडवून आणाव्या असा आमचा प्रयत्न असतो। जे काही मंदिर आम्ही तयार केलं तिथलं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न आम्ही केला। अशा नागपूरच्या या संतीमध्ये, माहूरच्या गडावरती, रेणुका मंदिरामध्ये मी आपल्या माध्यमातून सर्व नागपूरकरांना विनंती करतो, सर्व विदर्भवासीयांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि साक्षात माहूरच्या रेणुकेचं दर्शन या ठिकाणी घ्यावं। तर मित्रांनो, आज आपण दर्शन घेतलं संतीच्या गणपतीचं आणि आज या ठिकाणी रेणुका मातेच्या माहूरगडाची प्रतिकृती आपण बघितली, रेणुका मातेचं दर्शन घेतलं, आपण गोंधळ केला, आपण तांबूलचा प्रसाद घेतला आणि खरंच प्रश्न मंजुषेमध्ये लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहून माझं मन तर एकदम भरून आलं।
तर मित्रांनो, आज या कार्यक्रमाला मी इथेच थांबवतो आहे. पुन्हा आपण एका नव्या गणपती पंडालला भेट देऊया, तिथले देखावे पाहूया आणि तिथे सोबत मिळून हा गणपती उत्सव साजरा करूया. तर चला मित्रांनो, इथे या कार्यक्रमाला थांबवतो. तुम्ही पाहत होते युसेन आणि NMC प्रेझेंट्स बाप्पा मोरया, पॉवर्ड बाय सोसायटी टी, चहा जसा असायला हवा. कीर्ती अगरबत्ती 12 प्रकारच्या सुगंधांमध्ये उपलब्ध. हेल्थ पार्टनर डॉक्टर दिलीप डोनेकर, नॅचरोपॅथी से कैंसर जैसी जटिल बीमारी का इलाज. मॉडर्न होम्योपैथी, द क्यूरेटिव लाइन्स ऑफ ट्रीटमेंट. ग्रूमिंग पार्टनर डॉक्टर हिताशा स्किन क्लिनिक, हैप्पी होलिस्टिक हीलिंग. गिफ्ट पार्टनर सुंदर कोकोनट बिस्किट, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए. इन एसोसिएशन विद निराली कुकरीज एंड बेकरी इंस्टीट्यूट. 7 स्टार डोर्स, आपके घर की सुरक्षा का मजबूत साथी. एजुकेशन पार्टनर सिम्बोसिस सेंटर फॉर स्किल्स डेव्हलपमेंट. चॅनल पार्टनर ABP माझा, चॅनल नंबर 271. आणि हो, जाता जाता एक महत्त्वाची सूचना, आणि ही सूचना जनहितार्थ जारी आहे. आपल्या घरी असलेल्या मूर्तीचं विसर्जन कुठेही इकडे तिकडे करू नका. NMCने सांगितल्याप्रमाणे कृत्रिमरित्या बनलेल्या टँकमध्येच आपल्या घरच्या मूर्तींचं विसर्जन करा. आणि कुठेही विसर्जन करताना तुम्ही आढळल्यास दंडात्मक कार्यवाही आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसला धोका पोहोचवू नका मित्रांनो. आणि मूर्तीचं विसर्जन हे टँकमध्येच करा आणि निर्माल्य कलशमध्ये टाका. कुठे इकडे तिकडे फेकून नैसर्गिक हानी करू नका. धन्यवाद. मी अँकर विनोद आणि आपण बघत होते बाप्पा मोरया. गणेश उत्सव सण आहे खास. या गणेश चतुर्थीला धरू ध्यास. बाप्पाची मूर्ती फक्त शाळू मातीची. निर्माल्य विसर्जनाकरता एकच नियम, घन कचरा वर्गीकरण आणि विसर्जनाकरता फक्त कृत्रिम टाक्याचा वापर. कारण पर्यावरण पूरक करू आरास, तेव्हाच होईल बाप्पाचा आनंदी निवास. गणेश मूर्ती किंवा निर्माल्य विसर्जन नैसर्गिक संसाधनांमध्ये करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागपूर महानगरपालिका तर्फे जनहितार्थ जारी. Symbiosis Center for Skill Development. Admissions open for certificate courses. Courses available: laptop, mobile, CCTV repairing and home automation, English communication, spoken English and drafting, beauty and grooming, makeup, hairstyling. Symbiosis Vathoda, Nagpur. Visit or call on. घर की सुरक्षा की अब छोड़ो फिक्र और ले आओ 7 स्टार डोर्स. ये है 100% टर्माइट प्रूफ, फायर रेजिस्टेंट और मॉइस्चर प्रूफ स्टील डोर्स जो आपके घर को रखे सुरक्षित. साथ ही ये है इजी टू क्लीन विद अ वाइड रेंज लाइक सिंगल डोर, डबल डोर, ट्विन डोर एंड मच मोर. जहां सुंदरता मिले मजबूती से. 7 स्टार डोर्स. आप अपनी हेल्थ को सजा ही तो देते हैं जब बिस्किट के नाम पे ऑर्डिनरी मारी खाते हैं. इसीलिए सुंदर जैगी मारी, इसमें समाई है गुड़ और गेहूं की खूबियां सारी. हेल्थ को मजा दो, सजा नहीं. शुभ कार्य की शुरुआत होगी अच्छी जब मोरया कपूर से मनोकामना करेंगे सच्ची. सभी गणेश भक्तों को अनंत चतुर्दशी की हार्दिक शुभकामनाएं. शुभेच्छुक अजय कपूर वाला द्वारा निर्मित मोरया कपूर, 100% शुद्ध कपूर. शुद्धता ऐसी जिसकी महक है भरोसे की. मस्का साथ इतवारी, नागपुर. नेचुरोपैथी और आयुर्वेद है हर जटिल बीमारी का इलाज. अगर आप है कैंसर से परेशान तो आइए डॉक्टर दिलीप डोनेकर के नेचुरोपैथी एंड कैंसर केयर सेंटर, जहां आयुर्वेद और नेचुरोपैथी की प्राकृतिक दवाइयों से किया जाएगा आपके कैंसर का इलाज, जो देगा आपको हर तकलीफ से निजात. डॉक्टर दिलीप डोनेकर नेचुरोपैथी एंड कैंसर केयर सेंटर. कॉन्टैक्ट 9699866137. खूबसूरती की पहचान त्वचा हो आपकी जानदार. डॉक्टर हिताशा स्किन क्लिनिक, जहां एक्ने, स्कार्स, डार्क स्पॉट्स के साथ स्किन ब्राइटनिंग, वेट लॉस, लेजर हेयर रिमूवल जैसी सभी ट्रीटमेंट्स जो बनाए आपकी अलग पहचान. हिताशा स्किन क्लिनिक. कीर्ती प्रीमियम अगरबत्ती, अभंगाचे तरंगाची अनुभूती. कीर्ती प्रीमियम अगरबत्ती आता 12 प्रकारच्या सुगंधात उपलब्ध. कीर्ती प्रीमियम अगरबत्ती, संत जनांचे कीर्तनांची अनुभूती. कीर्ती प्रीमियम अगरबत्ती आता 12 प्रकारच्या सुगंधात उपलब्ध. मॉडर्न होम्योपैथी मल्टी स्पेशलिटी रिसर्च एंड ट्रीटमेंट सेंटर से करे इलाज और जानलेवा बीमारियां जैसे कैंसर, किडनी फेलियर, लीवर सिरोसिस, इन पर करे मात.
मॉडर्न होम्योपैथी के संस्थापक MD होम्योपैथी डॉक्टर विजय कुमार माने इनसे समझे जानलेवा बीमारियों से कैसे जीते जीवन की जंग। आरोग्य का मॉडर्न युग हर रविवार और गुरुवार शाम 8:30 बजे सिर्फ UCN न्यूज पर। क्या आप बनना चाहते हो एक परफेक्ट पेस्ट्री शेफ? ज्वाइन कीजिए निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट, जहां मिलेगा 25th एनिवर्सरी ऑफर कोर्स पे फ्लैट 25% डिस्काउंट, एक परफेक्ट पेस्ट्री शेफ और वो भी 100% एग फ्री कोर्स के साथ, डिप्लोमा इन प्रोफेशनल पेस्ट्रीज एंड बेकरी क्राफ्ट, स्किल ट्रेनिंग, असेसमेंट, प्लेसमेंट जैसी सभी चीजें। अभी ज्वाइन कीजिए निराली कुकरी एंड बेकरी इंस्टीट्यूट, टेकड़ी रोड, सदर, नागपुर। छोटे हथियार डाल दे, आज से हम इज्जत की रोटी कमाएंगे, नहीं तो भूखे ही सो जाएंगे। सुंदर सुपर कोकोनट कुकीज, स्वाद ऐसा जगाए दिल पिघल जाए।